फिरलेले आहे। माजी आमदार अमल महाडिक यांनी मोठ्या प्रमाणावर लीड घेत विजयाच्या उंबरठ्यावरती आलेले आहेत। माझ्यासोबत महाडिक साहेब आहेत, त्यांच्या ऑफिस बाहेर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जल्लोष होताना दिसतोय। साहेब काय सांगाल, आज तुमच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब होईल असं चिन्ह दिसतंय, काय? नक्कीच या विजयामध्ये या दक्षिणच्या जनतेचं मी मनापासून धन्यवाद मानतो। त्याचबरोबर माझे कार्यकर्ते की त्यांना एक अपेक्षित त्यांचा एक काम करणारा कार्यकर्ता एक लोकप्रतिनिधी म्हणून पाहिजे होता, त्यामुळं मी याचं श्रेय सगळं जनतेला देतो। कुठेतरी बोललं जात होते की या ठिकाणी विकास केला नाही, हे म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक त्यांनी धरलेली, तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड गेलेला, काय वाटतं? नक्कीच जे व्हिजन मांडलं हे कोल्हापूरच्या जनतेच्या करण्यासाठी, कोल्हापूर शहर असेल उपनगर असेल या ठिकाणी काम करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून माझा जो अजेंडा आहे ते मूलभूत सुविधा या भूमिकेवरतीच मी या निवडणुकीसमोर गेलो आणि या जनतेने स्वीकारलं। जनता याबरोबर माझ्याबरोबर आहे, मला नक्कीच साथ दिली आहे त्यांनी, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद म्हणून मी येणाऱ्या काळात त्यांचं निश्चितपणे काम करेन। या निवडणुकीमध्ये कुठेतरी काहीतरी व्हायरल करण्याच्या माध्यमातून विरोधकांनी प्रचार केला, त्याचा कुठं प्रभाव काहीच पडला नाही? नक्कीच ही निवडणुकीच्या रणनीती असतात, त्यामुळं या जनतेनं जे अपेक्षित आहे, जनतेला एक विश्वास होता महाडिक परिवार असेल, भारतीय जनता पार्टी असेल की मित्रपक्षावरती, त्यामुळं मला खात्री आहे। तुम्ही आता बघितलंच या निकालामध्ये त्यांनी दाखवून दिलं, तर हे काहीही चाललेलं नाही, त्या सबसेल फेल ठरलेली समोरची मंडळी आहेत। दक्षिणच्या विकासासाठी काय आता नेमकं विजन, तुमचे धोरण काय असणार आहे? खूप काम आहेत, मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये जे जाहीर केलं ते, आणि त्याचबरोबर जनतेला विचारात विश्वास घेऊन त्यांना जे अपेक्षित काम आहे ते नक्की पण केली जातील। राज्यात देखील महाविकास आघाडीचं पिछेहाट झालेली दिसते, महायुती मोठ्या प्रमाणावर वाढल्या, काय नेमकं? गेल्या 5 वर्षामध्ये त्यातले 2.5 वर्ष नुसती कामं बंद रद्द करणे ही भूमिका महाविकास आघाडीने केली, पण महायुतीने सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांना बरोबर घेऊन जाऊन त्यांना जे अपेक्षित आहे ते निर्णय घेत त्यांना उभं करणं, त्यांच्याबरोबर सुखादुखात आणि अडचणीला उभं राहणं ही भूमिका महायुतीने ठरवल्यामुळं हे निश्चितपणे हा निर्णय त्याबद्दल योग्य। तर हे होते आपल्यासोबत अमल महाडिक साहेब, जे मोठ्या संख्येने विजयाच्या उंबरठ्यावर आहे, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।